जय भीम जय शिवराय. तर मित्रांनो, आज आहे शनिवारचं तर माझा उपवास असतो. तर दीदी, मी म्हणलं खिचडी बनवते, तर दीदी काय म्हणले, नको खिचडी नको बनवू, वडा बनव. तर चला मग वड्याची तयारी केली. तर वड्याची तयारी केली आणि वडे बनवले. बघा कसे, काय मोठे बनवले, काय छोटे बनवले तर बनवले. तर चांगले टेस्टी झाले होते आणि भरपूर झाले होते. किती माहिती आहे, टोटल 20-21 वडे झाले. मी करायला गेले थोडे आणि ते झाले खड नाही. ते आता काय करायचं, इलाज नाही. म्हणलं चला आता केलं तर तळा. टाकलं मग तेल खड नाही ते आणि तळले. तळताना ते कढई त्यात मी बारकी घेतले होते आणि टाकलं तेल उडतंय ना, तेल हातावर पण उडत. ते काय म्हणजे व्हिडिओ शूट नव्हतं केलं, त्याच्यामुळं काही दाखवण्यात नाही आलं. पण थोडं तेल उडालं हातावर. जाऊ द्या आता, भाजणीचे कामं करायचं म्हटल्यावर तेल उडणारच. त्याच्यानंतर संध्याकाळी मी देवधून पूजा वगैरे केल्या. बघू शकता किती सुंदर वाटतं. आता पूजा केल्यावरच छान वाटतं. तर आणि हे बघा, मी संध्याकाळी आवरलं वगैरे आणि त्याच्यानंतर परत सकाळपासून स्वयंपाक केला नव्हता. तर संध्याकाळी मग केले, पनीरची भाजी केले, मस्तपैकी चपाती केले आणि भात केला होता, खिचडी भात मूग डाळ टाकून. आणि त्याच्यानंतर गवार पण मस्त भाजले. आणि गवार मला कसं आवडतं, फक्त मीठ आणि लसूण टाकलेला. तसं गवार भाजले कारण तोंडी लावायला छान वाटतं. आणि 2-3 भाज्या असल्याशिवाय माणसाला जेवण जात नाही बरं का. एकच भाजीवर जेवायचं म्हणल्यावर आम्हाला तर पटत नाही. आम्हाला 2 भाज्या पाहिजे, वरण पाहिजे, सगळं लागतं म्हणजे लागतंच. आणि हे संध्याकाळी स्वयंपाक करताना बघा माझी हालत किती बेकार झाली होती. घाम सुटलं होतं, फॅन बंद होतं. हे असं माझं हालत. पण काय करायचं, स्वयंपाक ताजं करून खाल्लं तरच बरं वाटतं. जाऊ द्या, कसं असलं तरी आपण आपलं करायचं आणि आपण आपलं खायचं. चला तर मग तुम्ही पण या जेवायला. कुणाकुणाला असं मिठाची गवार आवडतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.